70 आणि 80च्या दशकात मराठीतल्या मातब्बर अभिनेत्यांना सुद्धा टक्कर देणारी एक अभिनेत्री नावारूपाला आली आणि ही अभिनेत्री म्हणजेच रंजना। लोभसवानं सौंदर्य, दमदार अभिनय आणि विनोदी भूमिकांमध्ये अशोक सराफ यांच्यासारख्या अभिनेत्याला सुद्धा तोडीस तोड देणारी रंजना म्हणजेच मराठी सिनेसृष्टीसाठी पडलेलं एक सुखद स्वप्नच होतं। मात्र एक दिवस हे सुखद स्वप्न एखाद्या भयानक स्वप्नाचं रूप घेईल असं कोणाला वाटलंही नव्हतं। मराठीतल्या लेडी सुपरस्टारच्या रंजना देशमुखच्या आयुष्यात असं काय घडलं जाणून घेऊयात आजच्या अननोन फॅक्ट्समधून। रंजना यांच्या आयुष्याची कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेइतकीच रंजक आहे। 23 जुलै 1955 रोजी मुंबईत जन्मलेल्या रंजना देशमुख यांना अभिनयाचं बाळकडू हे घरातूनच मिळालं होतं। त्यांच्या आई वत्सला देशमुख या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एकेकाळच्या गाजलेल्या अभिनेत्री होत्या, तर त्यांची मावशी संध्या या अभिनेत्री आणि प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या पत्नी होत्या। रंजना यांनी लहान वयातच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती। 1975 मध्ये व्ही शांताराम निर्मित आणि दिग्दर्शित चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं। त्यानंतर झुंज या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिकेचं काम केलं। अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता। सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, एक डाव भूताचा, चाणी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या। रंजना यांना विनोदाची उत्तम जाण देखील होती आणि त्यामुळेच बिनकामाचा नवरा या चित्रपटातील त्यांची अशोक सराफ यांच्यासोबतची जुगलबंदी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। रंजना यांनी विनोदी भूमिका जितक्या सहज केल्या तितक्याच ताकदीनं गंभीर भूमिकांचंही त्यांनी सोनं केलं। सुशीला, जखमी वागीन, भुजंग, अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकांचं त्यांनी सोनं केलं। रंजना 80च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री मानल्या जाऊ लागल्या होत्या, मात्र काळाला हे मान्य नव्हतं। यशाच्या शिखरावर असताना मात्र एक असा दुर्दैवी क्षण त्यांच्या आयुष्यात आला ज्यानं त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं। 1987 साली झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रंजना बंगळुरूला जात होत्या। त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले। त्यांचा डावा हातही निकामा झाला। हा अपघात घडला त्यावेळी मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार देखील त्यांच्या गाडीत उपस्थित होते, पण सुदैवानं त्यांना काहीही झालं नाही। मात्र रंजना यांचा मोठा अपघात झाला। हा अपघात झाला त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षांच्या होत्या। रंजना या अपघातानंतर अनेक वर्ष व्हीलचेअरवरच होत्या। त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची 13 वर्ष ही व्हीलचेअरवरच काढली, तर 2000 साली परेलमधील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 45व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। पण अपघातानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून दूरच राहिल्या। अभिनय क्षेत्रापासून दूर राहिल्या, मात्र अभिनयापासून त्या दूर राहू शकत नव्हत्या। मृत्यूच्या काही वर्ष आधी त्यांनी एका नाटकात देखील काम केलं। या नाटकाची त्या काळात प्रचंड चर्चा झाली। ते नाटक त्यांच्या आयुष्यावरच आधारित असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। अपंगत्व आल्यानं एका मुलीला तिचा प्रियकर सोडून जातो अशा आशयाचं कथानक असणाऱ्या फक्त एकदाच या नाटकात त्यांनी चक्क व्हीलचेअरवर बसून भूमिका साकारली होती। मात्र या नाटकाला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता। या नाटकाचे केवळ 40च प्रयोग झाले। मनाने खंबीर असल्या तरीही रंजना यांची तब्येत मात्र त्यांना साथ देत नव्हती। आपल्या अप्रतिम अभिनयानं आणि सौंदर्यानं त्यांनी रसिकांच्या मनावर जणू काही भुरळच घातली होती। मात्र या गोड आणि लोभस अभिनेत्रीचे शेवटचे काही दिवस मात्र खूपच वेदनादायक होते। अखेर 3 मार्च 2000 साली वयाच्या 45व्या वर्षी परेल येथील राहत्या घरी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि फक्त एकदाच या नाटकातील त्यांची भूमिका ही शेवटची भूमिका ठरली। मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्रीला मानाचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली। तेव्हा ही अननोन स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच आणखीन कोणत्या अशा प्रकारच्या स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा।